जोडभावी पेठ आणि डीबी पथकाने एक चांगली कामगिरी केली असून यामध्ये 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस आयुक्त एम कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याकामी डीबी पथकास आदेश दिल्यानं जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे प्रमुख श्री पडसळकर यांनी 5 जुलै 2024 रोजी डीबी पथकाचे अधिकारी अंमलदार हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना 1370 पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम मोटारसायकल विक्री करण्यासाठी शेळगी ब्रिज सोलापूर येथे येणार आहेत. डीबी पथकानं सापळा रचून या दोन्ही इसमांना शिताफितीनं ताब्यात घेतलंय. नाव पत्ता विचारला असता महेश रवींद्र शावळकर, वय 20 वर्ष, राहणार हुडको कॉलनी, कुमठानाका, सोलापूर. प्रवीण मल्लेश कणकी, वय 20 वर्ष, राहणार सुनील नगर, MIDC, सोलापूर असं नाव सांगितलं. त्यांच्या ताब्यातल्या 2 मोटारसायकलीपैकी एक ब्लॅक रंगाची, त्यात लाल पट्टी असलेली बजाज डिस्कवर DT SSI कंपनीची सायकल क्रमांक MH13 BG0230 अशी असून त्याचा चेसिस नंबर MD 2A14A Z1C WB20349, इंजिन नंबर JBZWCD 51253 असा असलेली मोटारसायकल अभिलेख पडताळणी केली असता जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 378/2024 भादवी कलम 379 प्रमाणे असल्याचं निष्पन्न झालंय. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवशरण यांच्याकडे असल्यानं या आरोपींना अटक करून अधिक विश्वासात घेऊन विचारणा करून सोलापूर, कर्नाटक राज्यातून विविध कंपन्यांच्या मोटारसायकली चोरी केल्याचं त्यांनी कबूल केलं. त्यांच्या ताब्यातून एकूण 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. 11 मोटारसायकल, 6,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 9 गुन्हे उघडकीस आणून दमदार अशी कारवाई या डीबी पथकानं केलेली आहे.